नमस्कार. आज आपण सखी सावित्री समिती सभा मार्च याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सूचना: सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक 3/2026 रोजी शाळेत सकाळी ठीक 9 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी सभेस वेळेवर उपस्थित राहावे. धन्यवाद. सचिव, सखी सावित्री समिती. सभे पुढील विषय खालीलप्रमाणे: 1. मागील सभेचा अहवाल वाचन व मंजुरी. 2. विद्यार्थिनीच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत चर्चा. 3. महिला सक्षमीकरण व महिला दिनानिमित्त उपक्रमाचे नियोजन. 4. विविध शालेय उपक्रमांमध्ये समितीचा सहभाग वाढवणे. 5. इतर विषय. अध्यक्षाच्या परवानगीने सूचना मिळाली यासाठी अनुक्रम नंबर, सदस्याचे नाव, पद, सही असा तक्ता तयार करण्यात यावा. यानंतर प्रत्यक्ष सभेच्या दिवशी उपस्थिती पत्रकावरती सदस्याचे नाव, पद आणि सही घेण्यात यावी. यानंतर प्रत्यक्ष अहवाल लेखन. सखी सावित्री समितीच्या वार दिनांक 2026च्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक 3/2026 रोजी शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेसाठी सदस्य उपस्थित होते. या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. या सदर सभेचे अध्यक्ष श्री सो व उपाध्यक्ष श्री सो उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री सो यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्रीची समितीची सभा सुरू करण्यात आली. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे. ठराव क्रमांक 1 रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री सो यांनी सर्वांना वाचून दाखवले. सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 2. विद्यार्थिनीच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे. ठराव क्रमांक 2 वार दिनांक 3/2026 रोजी सखी सावित्री समितीच्या सभेमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. शाळेतील मुलींमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे सभेत नमूद करण्यात आले. विशेषतः किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी शाळेत आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आरोग्य विभागातील तज्ज्ञ किंवा आरोग्य सेविका यांना बोलवून विद्यार्थिनींना मार्गदर्शन देण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छता, पोषण आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले. या संदर्भात शाळेत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक. विषय क्रमांक 3. महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती करणे. ठराव क्रमांक 3 वार दिनांक 3/2026 रोजी झालेल्या सखी सावित्री समितीच्या सभेमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. आजच्या काळात महिलांनी शिक्षण, क्रीडा, विज्ञान व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास वाढवणे व त्यांना त्यांचा हक्क
व कर्तव्याविषयी माहिती देणे आवश्यक असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. यासाठी शाळेमध्ये विविध व्याख्याने, स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती केल्यास विद्यार्थिनीमध्ये सकारात्मक विचार व आत्मविश्वास वाढेल, असे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले. या संदर्भात विविध उपक्रम राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक. विषय क्रमांक 4. विविध शालेय उपक्रमामध्ये समितीचा सहभाग वाढवणे. ठराव क्रमांक 4. वार दिनांक 3/2026 रोजी सखी सावित्री समितीची सभा शाळेत आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमामध्ये समितीचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेत वर्षभर विविध कार्यक्रम जसे की विज्ञान दिन, महिला दिन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान तसेच विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशा कार्यक्रमामध्ये समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन, सहकार्य व सहभाग देणे आवश्यक असल्याचे सभेमध्ये नमूद करण्यात आले. समितीच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, तसेच शाळेतील उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पडतील, असे सर्व सदस्यांनी मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समितीने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही सांगण्यात आले. या संदर्भात शाळेतील विविध उपक्रमामध्ये सखी सावित्री समितीचा सहभाग वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर सर्व सदस्यांनी चर्चा करून आपली मते मांडली. शेवटी हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक. विषय क्रमांक 5. ऐनवेळी येणारे विषय. ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. शिक्षिका यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली. सचिव, सखी सावित्री समिती. धन्यवाद.